नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आहे आपल्या 7 दिवसाच्या चॅलेंजमधील दिवस 24. गेलो जेजुरीमध्ये गेल्याच्या नंतर हर्षाला घेतलं, म्हणजे हर्षा कंपनीमध्ये बाहेर मग आम्ही गेलो जेजुरीच्या गडावर गेल्याच्या नंतर लाईनीला लागून कमीत कमी अर्धा एक तास लाईनीला लागलो होतो. लाईनीला झाल्याच्या नंतर मग आतमध्ये गेल्याच्या नंतर गर्दी तर तुम्ही बघू शकता कशी दिसते. त्यात बघायचे नखरे. नंतर असं म्हणलं हे टाकू नका, म्हटलं मी हे तर टाकणार 100%. त्याच्यानंतर परत मग आतमध्ये थोडंसं गेलो. आतमध्ये गेल्याच्यानंतर प्रकाश आपला सांगत होता की आज काय विशेष आहे म्हणून. ते गड बसतात ना, त्याच्यामुळं गेलतो आपण दर्शनाला खास स्पेशल तेवढ्यासाठी. त्याच्यानंतर दर्शन वगैरे करायला आतमध्ये गेलो. गर्दी तर खूप होती. दर्शन वगैरे करून मग त्याच्यानंतर आलो बाहेर. आता तिथं आतमध्ये काय व्हिडिओ नीट काढता आला नाही. बाहेर आल्याच्यानंतर मस्त गरम गरम दूध होतं, मग प्रसाद म्हणून दूध घेतलं आणि परत आम्ही निघालो आपल्या घराकडे, कारण घरी येऊन परत दुकान बी चालू करायचं होतं. म्हटलं चला भाई लवकर आपण निघालो घराकडे. मग रुपेश निघाला होता पुण्याला, मग त्याला सोडायला आलो स्टँडवर, त्याला गाडीत बसून दिला आणि परत जाता जाता बघितलं तर पालखीचं दर्शन झाले. मग नंतर परत घरी आलो. घरी आवरून परत आपण घरचं सगळं आवरून परत निघालो दुकानाकडे जाता जाता गणूला शाळेमध्ये सोडायचं होतं, मग त्याला शाळेत सोडलं पहिलं. ते तर रोजचं झालं आता. त्याच्यानंतर गेलो दुकान वगैरे चालू केलं, सगळं आवरून घेतलं एक एक गोष्ट. सगळं आवरून झाल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाल्याच्या नंतर आपलं कस्टमर चालू झालं. मग असंच आपलं एक दोन कस्टमर करत त्याच्यानंतर आलता चिन्या मग ती बारकं पोरगं होतं पण त्याच्या भावाचं, मग त्याला पाणी वगैरे देऊन आपण परत मग सगळे झाल्याच्या नंतर जेवण वगैरे करून परत आपलं कस्टमर चालू झालं. कस्टमर चालू होतं, तसंच पार्सल काही जात होते, काही किंवा पाणीपुरी वगैरे भेळ, अशाच गोष्टी एकामागे एक कस्टमर चालू होते. सगळं कस्टमर झाल्याच्या नंतर मग घेतलं आपण आवरून झाल्याच्या नंतर सगळं भांडं वगैरे घासून घेतले. त्याच्यानंतर आता हर्षा म्हणलं तू थोडंसं व्हिडिओ काढ. मग तो व्हिडिओ काढत होता आणि मी आपलं सगळं आवरून घेतलं आणि लाईट वगैरे बंद करून आपण निघालो आपल्या घराकडे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.